आम्हाला आमच्या शाळेमध्ये एंट्री नव्हती, तर हो आज हा व्लॉग आहे माझ्या फ्रेंड्ससोबत, ज्या की खूप वर्षांनी मला भेटत आहे. फक्त शाळेचा व्लॉग काढतोय ना मी. शाळेचा ए टाका माझ्या फोन मध्ये काय करताय, मला लाज वाटते सांगितलं. रील्स हे खूपच हे केलं गे यांनी, किती लांबपर्यंत वाढवलंय. लगन केलं आणि पूर्ण बांधलं त्यांना. आणि हे झाड बघ ना काय मोठं झालंय, बाप रे. हे कधी होतं ग? होतं नाही, ते खूप मोठं गाडी रस्त्यात ते इकडे लावा म्हणतात. शाळेमध्ये ना एक गोष्ट नसते आठवण्यासाठी, खूप साऱ्या गोष्टी असतात, खूप साऱ्या आठवणी असतात आणि त्याच आठवणी आज आम्ही पुन्हा अनुभवत आहोत. ते बघण्यासाठी नाही आलो हुशार, ते बघावं लागतंय. गाईज आमची शाळा खूप म्हणजे खूप आमची इमोशन आहे या शाळेसोबत जोडलेले. म्हणजे त्या गॅलरी मधून आम्ही खूप तेच नाही आखे गाणे म्हणायला आमचाच ग्रुप राहायचा राष्ट्रगीतापासून. तेच ना, आता ओळखणार कोण नाही राहिलं ग. कोणीच नाही राहिलं. ओळखता ग स्कूल. माझ्याकडे नाही आली नाही थांब. पळ हळू. बाई लग्नानंतर खरंच खूप दिवसांनंतर भेटलं. लाईक लुक्स लाईक दिस. पूर्ण 5 वर्षानंतर आज आम्ही भेटत होतो आणि आम्हाला किती आनंद होत आहे आम्ही हे शब्द सांगू शकत नाही, ते तुम्ही बघूच शकता. मीच पकडू. ओके मला नाही दिलं कोणी काही, मला नाही दिलं ना. मी व्हिडिओ काढते ना. मी व्हिडिओ काढत बसते. ओके म्हणून का ग याचं लग्न झाले पळू राहिली येड्यावानी. पोलच्या मध्ये बस. माय पोलच आहे ना. हा बरोबर आहे. हिला काहीच कळत नाही. चल विसरलं नाही मी कपल. पाय यांचा खो खो, पाय पायांचा खो खो. गाईज असं कोणता अरे खो खो खेळायचा होता, पकडा पकडी नाही म्हणून. क्लिअर नाही हुशार. चला काहीच नाही झालंय बघ आपण गेलो किती ग्रो झालंय. किती ग्रो झालंय. आपण नाही येतो. मला वाटलं नाही रे बाबा. लग्न झाल्यापासून तुला जेव्हा कॉल केला तेव्हा त्याच्या अगोदर चालू होतं. आपण आता आलो होतो आपल्या फ्रेंड्ससोबत वैष्णवी देवीच्या मंदिरामध्ये आणि गार्डनमध्ये, जे बजाजनगरमध्ये राहतात त्यांना माहीत असेल की हे आपल्या लहानपणापासून आपण ह्या गार्डनमध्ये नेहमी एकदा तरी गेलो असेलच. आणि आता जेव्हा 4 मैत्रिणी मिळतात तर काय करतात, जब मिलेंगे 4 दोस्त तो क्या करेंगे, गप्पा मारेंगे. तर आता आपण केल्या होत्या गप्पा सुरू. नेमकं ह्या फक्त आता सुरू झाल्यात, किती वेळ चालणार हे कोणालाही माहीत नव्हतं. तर बघूया आम्ही किती गप्पा मारतो आणि किती मज्जा करतो हे तुम्हाला पूर्ण व्लॉगमध्ये पूर्ण कळेल. तर पूर्ण व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा.
अरे अरे, यांच्याकडे कोण बघून म्हणेल की या थर्ड इयरच्या मुली आहेत, एकीचं लग्न झाले आहेत आणि बाकीच्यांचं थर्ड इयर वगैरे चालू आहे, कोण म्हणेल. असो, पण फ्रेंड्ससोबत असल्यावर आपण ह्या सगळ्या गोष्टी विसरूनच जात असतो की आपल्या पर्सनल लाईफमध्ये काय चाललं आहे काय नाही. म्हणजे फ्रेंड्ससोबत असल्यावर नुसतं मज्जा करायची असते. तर आमची इथं मज्जा करून एकदम झाली होती ना, आता आम्हाला लागली होती खूप भूक. तर आम्ही तिथून निघलो आणि आम्ही डायरेक्ट आलो डॉमिनोजमध्ये. तर आता इथं आपण काय खाणार आहोत, भेळपुरी. तर नाही, बघूया आपण इथं, बघूया काय खाऊया काय नाही, आता डिसाईड होईल. तर आपण आलो होतो आता डॉमिनोजमध्ये काहीतरी खाण्यासाठी. तुम्हाला हे बघून भूक लागली असेल तर प्लीज तुम्ही तुमची भाजी पोळीच खा, कारण की आम्हाला पिझ्झा खाताना बघून मे बी तुमच्या तोंडालाही पाणी येऊ शकतं. सो तोंडाला पाणी यायच्या अगोदरच आम्ही आलो होतो मध्ये. आता ऑर्डर करणं वगैरे चालू होतं, यांच्या घरी कॉल वगैरे चालू होते, कारण की आम्ही लगातार 5 तास घराच्या बाहेर म्हणजे राहिलो. तसं रोजच राहतात, पण तरीसुद्धा घरच्यांना आजच खूप काळजी वाटत होती, म्हणून त्यांच्या घरचे कॉल चालू होते. तर मी वेट करत होते आता ऑर्डरचा. मला कळत नव्हतं, मला एवढी भूक लागली होती की मी काय सांगू. म्हणजे एवढी मस्ती केली, एवढे सगळे फोटो काढले, एवढे सगळ्या गप्पा मारल्या. तर शेवटी आपला ऑर्डर आलेला आहे आणि यांच्या चेहऱ्यावरचं काय म्हणता आनंद बघा. आणि ना कोणाला खायचं असतं आणि कोणाला बघा नुसतं फोटोचं पडलेलं असतं. यांना काढायचे होते पहिलं स्नॅप वगैरे काढून झालेले होते, सगळ्या फ्रेंड्सला पाठवून झालेलं होतं. आता म्हणजे त्यांचं म्हणणं असं की आपल्याला तोंडाला पाणी सुटते तर सुटू द्या, पण आपण सगळ्यांच्या तोंडाला सुद्धा पाणी सोडूया. सो असो, आपण आपल्या खाण्यावर लक्ष देऊ. आता मस्तपैकी याने पिझ्झा आणि अजून एक दोन आयटम मागवले होते आणि आम्ही एवढे हुशार आहे की आम्ही ना तिथं विचारलं कॉफी वगैरे आहे का, नव्हती तर आम्ही बाहेरून कोल्ड्रिंक वगैरे तिथे नेलं. म्हणजे किती हुशार ना, आमच्यासारखे हुशार म्हणजे आम्हीच, आणि म्हणूनच आम्ही सोबत आहोत असं मला वाटतं. तर पहिलं खाऊन घेऊया, बाकीचं नंतर बोलूया. आम्हा सर्वांना ना एवढी भूक लागली होती, आम्ही एवढं स्पीडनं खात होतो, पण खरं सांगू का तो पिझ्झा ना ठीक नव्हता यार. म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की आम्ही बाहेर जाऊन पाणीपुरीच खाल्लेली असते तर खूप बरं झालं असतं. आता हे आम्ही खात आहोत यावरून बघून बिलकुल वाटणार नाही की आम्हाला पिझ्झा वगैरे काही आवडलेला नाही आहे, कारण की भूकच एवढी लागली होती की आम्ही आता जे भेटेल ते खायला रेडी होतो. पण आम्ही नंतर असा प्लॅन पण केला होता की आपण बाहेर जाऊन पाणीपुरी खाऊ, पण वेळेच्या अभावी आपल्याला काय पाणीपुरी खाता आली नाही. तर आता आम्ही इथून निघत होतो. म्हणलं आता जितक्या लवकर कल्टी मारता येईल तितक्या लवकर मारा, नाही तर अजून आपलं बिल वाढेल. तसं बिल ऑलरेडी पेड होतंच, तर त्यामुळं काही ताण नव्हता. त्यामुळे आम्ही निघलो होतो घरी. आणि तुम्हाला माहितीच आहे आपलं नशीबच एकदम खराब आहे. आपण बाहेर निघले आपल्याला पाऊस लागलेला आहे. म्हणलं आता झालं, कामच झालं. सो आज अशा प्रकारे आपला दिवस गेलेला आहे आपल्या फ्रेंड्ससोबत. म्हणजे खरंच संडे हा फन डे झालेला आहे. आणि शेवटी एवढा सुंदर व्ह्यू बघायला मला भेटलेला आहे, तो बघून तुम्हीही एन्जॉय करा. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा, जर वेळ असेल तर. नाही तर एवढा व्लॉग बघितला तीच खूप मोठी गोष्ट झाली. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.